पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचतंय. त्यामुळे वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. अनेक वेळा तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. याबाबत नगरसेवक सुधीर कबाडे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. ती मुख्यतः या चेंबरमधून दुर्गंधी पसरलेली आहे. ते चेंबर साफ करणं जरुरी आहे. त्या चेंबरला नवीन डिझाईन करून त्याचं मेंटेनन्स करणं जरुरी आहे. या व्यतिरिक्त हेच खड्ड्यांचं साम्राज्य बघा तुम्ही. प्रत्येक पावसाळ्यात इथे पूर्ण पावसाळा पाणी साचलेलं असतं. याच्यावरही उपाययोजना व्हाव्या अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे. याची लेखी तक्रार आम्ही नगर परिषदेकडे केलेली आहे. आज अधिकाऱ्यांनी भेटीगाठी दिल्या, पण आता आम्ही कारवाई व्हायची वाट बघतोय. तर मला पत्रकारांनाही विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी रेणुका कॉम्प्लेक्सच्या सगळ्या समस्यांचा मुद्दा तुमच्या मार्फत शासनापर्यंत पोहोचावा अशी इथल्या नागरिकांची, आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा करेन आणि याचा आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रतिनिधी प्रकाश दुर्वे, आपलं नाशिक.